हॅलो नमस्कार. मराठी हाऊसवाईफमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण रोजच्या वापरातल्या पण अगदी महत्त्वाच्या अशा छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत तर त्या बघणार आहोत. तर टिप नंबर 1 ती म्हणजे मी इथे ढोकळा बनवलेला आहे, पण ढोकळा गरम गरमच कट केल्यामुळे तो व्यवस्थित कापला जात नाही. त्याच्या ज्या साईड्स आहेत तर त्या खूप जास्त विखुरलेल्या वाटतात. त्यामुळे कधीही ज्यावेळेस आपण ढोकळा करतो त्यावेळेस तो अगोदर छान थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच तो कापायचा आहे. तर टीप नंबर 2 ती म्हणजे ज्यावेळेस बऱ्याच जणांना अद्रकचा चहा खूप जास्त आवडतो, पण काय होतं बऱ्याच जणांकडून अद्रक चहामध्ये जास्त प्रमाणात टाकली गेली तर चहा आपला फाटला जातो. तर त्यासाठी काय करायचं, अगोदर आपण पाणी टाकून अद्रक आणि जे गवती चहा आहे ती व्यवस्थित पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आणि त्यानंतरच त्यामध्ये दूध टाकायचं, म्हणजे मग आपला अद्रकचा चहा कधीच फाटत नाही. टिप नंबर 3 तर माझ्याकडे इथे बाहेर जास्वंदाच्या फुलाचं झाड आहे आणि सध्या फुलांना एवढी जास्त फुलं येत आहेत की ते देवघरामध्ये पण जास्त ठेवल्या जात नाहीत. तर त्याचं काय करावं हा प्रश्न पडलेला, म्हणून मग मी इथे छान असं जास्वंदाच्या फुलाचं तेल बनवलेलं आहे. तर हे तेल केसांसाठी अगदी खूप छान आहे आणि केसाने खूप छान होतात. तर त्यामुळे हे फुलं तसे वाया न जाऊ देता मी लगेचच त्याचा उपयोग इथे तेल केलेला आहे. पॅराशूट जे तेल असतं तर ते यामध्ये फुलांमध्ये टाकलेलं आहे आणि याला छान असं क्रिस्पी होईपर्यंत गॅसवरती उकळवून घेतलं आणि आपलं तेल रेडी झालेलं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये भाज्यांचं प्रमाण सगळीकडेच हे खूप जास्त असतं. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये भाज्या भेटतात आणि कधीकधी काय होतं, भाज्या आपल्याकडे खूप जास्त शिल्लक होतात. तर मग त्याचं काय करावं हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. तशाच प्रकारे माझ्याकडे तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या. तर तुरीच्या शेंगा त्याचं काय करावं हा प्रश्न मला पडलेला होता. तर शेंगांचे दाणे काढून घेतले आणि त्यानंतर त्याची आता मी छान अशी एक भाजी बनवणार आहे. तर टिप्ससोबत मी तुमच्यासोबत त्याची रेसिपीही शेअर करते. तर तुरीच्या शेंगांचे जे दाणे आहेत ते अगोदर मी सोलून घेतलेले आहे आणि तव्यावरती त्याला तेल टाकून छान असं आपल्याला भाजून तर दाणे थंड होत आहेत तोपर्यंत इथे दिवाळीच्या फराळातला चिवडा माझ्याकडे शिल्लक होता. दिवाळीच्या फराळ जर जास्त दिवस उरलं तर त्याचं काय करावं हे आपल्याला कळत नाही आणि चिवडा पण जास्त दिवस आपल्याला खावासं वाटत नाही. त्यामुळे मग त्यामध्ये थोडंसं ट्विस्ट यावं म्हणून मी या चिवड्याची भेळ बनवणार आहे. तर मी इथे भेळ करण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि हिरवीगार अशी कोथिंबीर कट करून घेतली आणि त्यामध्ये मिक्स केली. बाकी कुठलाही मसाला वगैरे यामध्ये वापरण्याची गरज पडत नाही, कारण आपल्या चिवड्यामध्ये ऑलरेडी मसाला आणि मीठ सगळं काही मिक्स असतं. हळद पण त्यामध्ये असते. त्यामुळे फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून यामध्ये टाकायची आणि झाली आपली छान अशी भेळ तयार. चिवडाही वाया जात नाही आणि भेळही खायला खूप छान लागते. तर आता जो मसाला काढून घेतलेला होता तो तेलामध्ये टाकून छान असं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हळद वगैरे टाकून त्याला मिक्स करून घेणार आहोत. तर ही भाजी खायला खरंच खूप छान लागते आणि पौष्टिकही असते. थंडीच्या दिवसांमध्ये जे काही आपल्याला भाज्या अवेलेबल असतात त्या नक्कीच खायला पाहिजे, कारण त्या खूप पौष्टिक असतात आणि त्याने आपल्याला फायदा होतोच. आणि वाया जाण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने त्याचा उपयोग करून भाजी बनवू शकतो किंवा मग दुसरेही काही पदार्थ त्याचे बनवता येतात. तर आता जे दाणे मी भाजून घेतलेले होते ते मिक्सरला असे बारीक करून घेतलेले आहेत आणि आता तो मसालाही छान परतला गेलेला आहे. त्यामध्ये जे केलेलं मिश्रण होतं ते टाकून घ्यायचं आहे. अशा या छोट्या छोट्या टिप्स असतात, पण याने आपल्याला खूप जास्त आपल्या किचनमध्ये याचा उपयोग होतो. कधीकधी आपल्याला सगळं काही असून काही सुचत नाही काय करावं आणि कधीकधी आपल्याकडून बरंचसं सामान हे वाया पण जातं आणि त्याचं काही सुचत पण नाही आपण या गोष्टीचा कशासाठी उपयोग करावा. म्हणून प्रत्येक गृहिणीसाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स खरंच खूप महत्त्वाच्या असतात. तर इथे मी आपल्या क्वांटिटीनुसार भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आपली तुरीच्या सोल्यांची भाजी रेडी झालेली आहे. तर इथे मी जे पोळ्यांचं पीठ असतं ते भाजी करण्या अगोदर भिजवून घेते, म्हणजे आपल्या पोळ्या एकदम मऊसूत येतात, नरम येतात आणि खायलाही छान गुलगुल्यासारख्या लागतात. तर कधीही स्वयंपाक करताना आपण अगोदर पीठ भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर भाजीची तयारी करून भाजी टाकायची, म्हणजे जोपर्यंत आपलं भाजी होती तोपर्यंत पीठ छान भिजलेलं असतं. तर आता इथे मला कारल्याची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी मी कारले कापण्यासाठी घेतलेले आहेत. तर इथे एक महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारच्या भाज्या कट करतो किंवा भाज्या आपण निवडतो
त्यावेळेस आपण त्या खाली न टाकता त्याचा जो काही कचरा आहे तर आपल्या शेजारीच असं एखादं टोपलं, चाळणी किंवा काहीही आपण घेऊ शकतो आणि त्यामध्येच आपल्याला जो कचरा आहे तो टाकायचा आहे. त्याने काय होतं, आपलं किचनही स्वच्छ राहतं आणि आपल्याला नंतर जास्त काम पडत नाही. तर आता कारल्याची भाजी बऱ्याच लहान मुलांना आवडत नाही आणि घरातल्या मुलांना शक्यतो आवडतच नाही. त्यामुळे कारल्याची भाजी जास्त कडू न व्हावी यासाठी काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण कारले कापतो त्यावेळेस आपल्याला ते कारले त्याला छान असं मीठ चोळून घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 तास त्याला मीठ लावून तसंच ठेवून द्यायचं आहे. याने काय होतं, कारल्यातला जो कडूपणा असतो तो सगळाच निघून जातो आणि त्यामुळे भाजी कडू होत नाही आणि ही अगदी हेल्दी आणि पौष्टिक भाजी मुलांना खाण्यासाठी योग्य होते आणि मुलंही अगदी आवडीने खातात. तर इथे मी ज्या काही भाज्या कापून घेते तर त्यासाठी मी इथे बाजूलाच एखादं टोपलं वगैरे काहीतरी ठेवून घेत असते. त्यामुळे जो काही किचनचा कचरा आहे तो त्यामध्ये साचला जातो आणि लगेचच आपल्याला ते डस्टबिनमध्ये खाली करायलाही सोपं पडतं. त्यामुळे शक्यतो ज्यावेळेस आपण किचनवर काम करत असतो त्यावेळेला आपल्या बाजूला अशा प्रकारचं काहीतरी एखादं भांडं किंवा एखादा पेपर काहीतरी आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे आपण ज्या काही भाज्या निवडतो, जी काही आपली कटिंग चॉपिंग होत असते तर त्याचा कचरा सगळा एका ठिकाणी साचला जातो आणि हे पाऊल आपल्याला नंतर रिकामं करायला सोपं पडतं. तर अशा ह्या माझ्या छोट्या आणि अगदी उपयोगात येणाऱ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.